मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे दहीहंडी गोपाळकाला. तर त्या निमित्तानं मी जाणार आहे आमच्या गडचिरोलीमधील दहीहंडी महोत्सव बघायला. तर चला मग मी तुम्हाला पण दाखवते, चला पाहूया. तर मी पोहोचलेली आहे दहीहंडीच्या ग्राउंडवरती आणि इथे दहीहंडीची तयारी चालूच होती. इकडे दहीहंडीची मटकी वगैरे सजवतच होते. क्रेनला बघा ते लावलेलं दिसतच आहे. छान वाटत होतं, तयारी चालूच होती. आणखीन नंतर दहीहंडीची मटकी हे वरील गेलेली आहे क्रेननी आणि पाऊस पण सुरू झाला. आपल्या गडचिरोली विधानसभाचे लाडके आमदार डॉक्टर मिलिंदरावजी नरोटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं आपण स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करतो, कृपया विधिवत दहीहंडीचं आणि भारत मातेचं तसेच जगद्गुरु श्री कृष्णांचं पूजन करूया. आणि हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल. तर इथं मानाच्या दहीहंडीचं पारंपरिक पद्धतीनं असं डोक्यावरती ती हंडी घेऊन आमच्या गडचिरोलीचे आमदार नरोटे सर हे घेऊन जात होते भूमिपूजन करण्यासाठी. आणि हे भूमिपूजन झाल्याच्या नंतर मग दहीहंडीचा कार्यक्रम हा आपला सुरू होणार होता. छान वाटत होतं. हे पहा, तुम्हाला दिसतच आहे डोक्यावरती असं दहीहंडीची मडकी घेऊन जात आहेत भूमिपूजन करण्यासाठी. त्याच्यामध्ये लोणी वगैरे आहे. मग त्याचं पूजन वगैरे करून तिथले सर्वांना ते देतात आणि मग सुरू होतो आपला दहीहंडीचा कार्यक्रम. छान वाटत होतं, एकदम मस्त बघायला मजा येत होती. पाऊस पण सुरू झाला होता. आता भूमिपूजन झाल्याच्या नंतर लगेचच आपला दहीहंडीचा कार्यक्रम हा सुरू होणार होता. मग मजा येईल बघायला, आहे ना. चला बघूया आता पुढे आपण काय होते, दहीहंडीचा कार्यक्रम कसा होतो तो. आणि हे पहा, पहिलाच ग्रुप आता सुरू करत आहे दहीहंडीचा थर चढण्यासाठी, फोडण्यासाठी. आणि अरे, हे तर लगेच पडले. मजा येत होती जेव्हा पडत होते तेव्हा. आता हे दुसरा ग्रुप आला होता, हे पण ट्राय करत होते. मस्त छान वाटत होतं पावसामध्ये भिजत असं दहीहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी. मजा येत होती, छान वाटत होतं. सर्वजण असं 5-6 ग्रुप होते, ते सर्व ग्रुप असे ट्राय करत होते. अगोदर हे तुम्हाला जे दिसत आहे हे 2 ग्रुप मिळून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. आणि याच्या अगोदर असे दहीहंडीचे सलामीचे थर चढले होते. दहीहंडीला सलामी दिली सगळ्या ग्रुपने, जेवढे 5-6 ग्रुप होते ना तेवढ्यांनी सगळ्यांनी अगोदर सलामी दिली. मग त्याच्यानंतर फायनल राऊंड हे सुरू झाले. मग फायनल राऊंड पण प्रत्येकाला सेपरेट सिंगल असा चान्स दिला की ते दहीहंडी फोडण्यासाठी प्रत्येक ग्रुपला. पण त्या दहीहंडीची हाईट होती 35 फुटाची. मग 35 फूट दहीहंडीची हाईट असल्यामुळे तेवढं जास्त कोणवरती चढू शकत नव्हते ग्रुप. मग त्याच्यामुळं मग ह्यांनी नंतर ठरवलं की 2-2 ग्रुप मिक्स होऊन दहीहंडी फोडायची. मग त्याच्यानंतर हे असे 2-2 ग्रुप त्यांनी तयार केले होते आणि मग हे प्रयत्न करत होते असे फोडायचा. छान वाटत होतं. अगोदरचे मी हे सलामीचे वगैरे राऊंड दाखवले नाही, कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ झाला असता. त्याच्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट जे चांगले फायनलवाले शॉट आहेत तेच दाखवत आहे. बघा हे कसं चढत आहेत ह्यांनी. हे तिसरा थर आहे. याच्या खाली एक, हा दुसरा आणि हा वरचा जो आहे हा तिसरा थर आहे. छान करत होते, मस्त चढत होते, मजा येत होती पाहायला. पब्लिक पण खूप जास्त आली होती यावर्षी. छान वाटत होतं. पाऊस होता तरी पण पब्लिक भरपूर होती. आम्ही तर रेनकोट पण नेलं नव्हतं, मस्त भिजत बघत होतो. मस्तच मजा यायला लागली होती. छान वाटत होतं. कधीतरी असं एन्जॉय केलं पाहिजे, आहे का नाही. छान वाटायला लागलं होतं. आता बघूया यांनी आपली दहीहंडी फोडतात का मडकी. बघूया. दादा चलायला लागलाय. अरे पडलाच. अरे यार, असे पडत होते ना, हे पूर्ण ओरडायला लागले होते. जेव्हा हे पडले की मस्त ओरडत होते सर्व, हे मजा घेत होते. आणि हे आणखीन एक तिसरा ग्रुप चढत होता. हे असं बसून चढत होते ना, मग त्याच्यानंतर हे जेव्हा उठत होते तेव्हा त्यांना खूप असं हे होत होतं, पडतच होते. मग लगेचच उठायला त्यांना खूप त्रास होत होता. म्हणजे हे बघा, आता हे पडलेच. मग हा एक आणखीन एक हा राम मंदिरचा ग्रुप होता. हा पण छान करत होते, मस्त
सर्वच छान करत होते. पाऊस पण चालू होता. खाली आणखीन ते तुम्ही माझ्या अगोदरच्या ह्या क्लिपमध्ये बघितलं, त्याच्या खाली 2 ते येलो कलरचा भुस्सा टाकलेला होता. त्याच्यामुळं त्यांना चढायला थोडासा त्रास होत होता. पाय पण स्लिप होत होते. पाऊस चालू होता त्याच्यामुळं. तरी पण हे सगळेजण ट्राय करत होते. मस्त मज्जा करत होते. सगळेच एकदम जोशमध्ये डीजेचा आवाज वगैरे, हे डान्स वगैरे करत होते. छान वाटत होतं. डीजेचा आवाज ते मस्त होता. छान वाटलं. मस्त एकदम मस्त. कारण डीजे वगैरे लावला ना मला तर खूप छान वाटते. असे दणदण असा आवाज येतो. एकदम मज्जा येते बघायला. आणि कारण तुम्हाला हे ऐकू शकत नाही ना डीजेचे वगैरे आवाज, कॉपीराईट येते त्याच्यामुळं. पण एकदम भारी वाटत होते. एकदम छान मजा आली खूप. बघूया आता हे तरी ग्रुप फोडतो का नाही दहीहंडी. बघायला एकदम एक्साइटमेंट होती, उत्साह. छान वाटत होतं. पब्लिक एकदम भारी, एवढी मोठी पब्लिक आली होती यावेळेस. मजा येत होती पाहण्यासाठी. आणि पाऊस पण ऐन टायमिंगला सुरू झाला. मी तर 6 वाजायला टाईम दिला होता, यांनी 6 वाजता गेले होते. नंतर मग उशिरा सुरू झाला हा प्रोग्राम. मग रात्रच झाली, पाऊस पण सुरू झाला. हे पण पडायला लागले. आता बघूया, फोडा कोणीतरी मटकी दहीहंडीची. मजा येईल ना. पूर्ण असे ते पाण्याचे टँकर वगैरे आणून ठेवले होते. ॲम्ब्युलन्स आल्या होत्या. फायर ब्रिगेडची गाडी होती. पोलिस तर खूप जास्त होते. सर्वच होतं. अरे यार, हे पण पडले. आता आणखीन एक ग्रुप आले. असे 5-6 ग्रुप होते. एक जण ट्राय करत होते. यांच्या परीने हे बेस्ट देत होते. पण कोण पण असं पोहोचू शकत नव्हतं मटकी फोडण्यासाठी. तरी पण त्यांनी चांगलं ट्राय करत होते. सर्वजण त्यांना मोटिवेट करत होते. छान वाटत होतं. एक एन्जॉयमेंट भारी. अख्ख्या गडचिरोलीमध्ये हे एकाच ठिकाणी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी खेळली जाते. दहीहंडीचा प्रोग्राम होतो अख्ख्या गडचिरोलीमध्ये. त्याच्यामुळं भरपूर गर्दी होती. छान होतं. दुसरीकडे कुठंच नसते. प्रत्येक एरियाचे वेगवेगळे ग्रुप तयार केलेले होते आणि हे इथं सेलिब्रेट करत होते. छान. याचं बक्षीस होतं 51,101 रुपया. तर आता बघूया आपण कोण जिंकते 51,101 रुपया. आणि मग नंतर काय झालं माहिती आहे का, यांचे ते हाईटपर्यंत पोहोचू शकत नव्हते ना, त्याच्यामुळं मग त्या जे अँकर होते, सूत्रसंचालन करणारे, त्यांनी म्हटले की थोडीशी ही जे मटकीची क्रेनची उंची आहे ती 5 फूट कमी करा. मग त्याच्यानंतर आपण यांचे 25,000 कमी करू. मग असं ते 25,000 प्राईज कमी केला. बघूया आता कोण जिंकते, काय होते काय माहिती. पण भारी वाटत होतं बघायला. हे खूप सारखं पडत होते, डबल चढत होते. मजा येत होती पाहायला आणि छान वाटत होतं. हे सर्व आता हे 3 थरं झाले. 4थ्या थरापर्यंत कोणी पोहोचतच नव्हतं. बघूया हे तरी पोहोचतात का 4थ्या थरापर्यंत. अरे यार, हे पण पडले. सर्वच असे पडत होते. आणखीन एक ग्रुप होता. मग असं करत करत मग हे 5-6 ग्रुप होते. त्याच्यापैकी मग एकाने 4 थरापर्यंत चढले होते. त्यांनी भरपूर छान केले होते, मस्त. पण ते पण पूर्ण असं मटकीपर्यंत कोणी पोहोचूच शकलं नाही. मग त्यामुळं मटकी काही शेवटीपर्यंत फुटलीच नाही. जे आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, मग त्यांना आता मटकी फोडायचा मान दिला. मग ती मटकी जी आहे ती क्रेननी खाली घेतली. मग खाली घेतल्यानंतर ते जे पोलिसांचे मेन जे होते त्यांच्या हस्ते ही मटकी फोडण्यात आली. अशा प्रकारे हे आमच्या गडचिरोलीचा कार्यक्रम झालेला आहे, गोपाळकाल्याचा दहीहंडीचा. छान वाटलं, मजा आली. ह्या दुसऱ्या कोणी ग्रुपला फोडता आली नाही, त्याच्यामुळं थोडं वाईट वाटलं, पण पाहायला मजा आली. आणि हे नंतर असा भुसा वगैरे उडवत होते, डान्स वगैरे करत होते. मग त्याच्यामध्ये पूर्ण असा गोंधळ धिंगाणा चालू होता. असं हे बघा, सर्व असेच पडायला लागले होते. मटकीपर्यंत कोणी पोहोचू शकत नव्हतं. मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या या आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बाय.